तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अनिकेत ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आजच पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आणि सुरुवात झाली आहे. तर छोटी मोठी कामं आहेत पावसातली शेतीला, तर उद्या परवापासून आम्ही सुरुवात करू. त्याचे व्हिडिओ लवकरच येतील. तर आज संध्याकाळी छोटी मोठी जरा म्हणजे अळी जी आम्ही घातली होती, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असाल, तर ती आम्ही पण दाखवणार तुम्हाला. आम्ही थोडीशी भर घालतो त्यांना. पप्पा आणि तिकडे सौरभ आहेत, तर चला तर मग आपण तिकडे जाऊया. हा तरवा पेरला होता 15 दिवसापूर्वी. हा बघा छान असा रुजला आहे आणि आज तर त्याला पावसाने व्यवस्थित असे पाणी भेटलं आहे. आता थोडा सुकला होता तो, तर थोडंसं झालं आहे पावसाचं वातावरण. आणि तिकडे पप्पा आणि सौरभ आळ्यांना भर घालत आहेत. चला जाऊया आपण तिकडे. ह्या कसला हो आळा? ह्या दोडकी दोडकी. इकडे भेंडी आहेत, मध्ये मध्ये पालेभाजी आहे, लाल भाजी. चिबूड आहे, तवशी आहे. इकडे सौरभ आलाय. सौरभ हाय कर. रानातले धावशी आणि पाणक्याचे औशी. पप्पांचे मध्ये मध्ये जोक चालले. कसला खत आहो ह्या? ह्या युरिया नाही, सेंद्रिय युरिया खत आहे ना, मिश्र भुईयाचा युरिया. त्याच्या पाण्यात एका सगळा युरिया दिसतो. अरे बाबा माझ्या रामा लक्ष्मण शेणकुटात पडली, तुरीत धावत. इकडे बेलाचं झाड आहे. गणपतीला आता बेल लागेल. पाऊस येतो वाटतं संध्याकाळी. हा काय कुत्र्यांना फिरवतो घरा सोडता तो येडो. एक मोबाईल वाला दिलो आणि आता कधी येला ना, आता इमिजिएटली आलो, आंघोळ केली आणि बाथरूमला गेलो. घरांची टायमिंग काय आमचं त्या तसं काय नाही झालं. 5 वाजता गेला तुम्ही हे तेवढं. हे नागरपंचमी पर्यंत भेंडे धरतील. कोंबडी आहेत मी सांग आमची. कोंबडी आहेत आमची. और का मुर्गी है, रहती है उधर, अंडा आके देती है इधर. चले जाऊया. तर मी आणि सौरभ चालले मळ्यात आहेत, म्हशी घेऊन यायची आहेत. चले लवकर. मिक्सर वाजून दाखव. मिक्सर लावून दाखवतो, दाखवलं 2 दिवस दाखवलं. तिथे तो बरोबर घेऊन जाऊ लागलो. मिक्सर ते सगळं लावून दाखवलं. परिस्थिती आहे. हे चले कशा. इकडे तगरीचं झाड आहे. हे बघा फुला बघा किती धरली आहेत ती. त्या प्राजक्ताचा नाही हा खया. हा तो बारकोचा प्राजक्त हा तिकडे. मोगरा नाही, तगरच नाही, ह्यो मोगरो हा. तोच सांगतो. हो हो. पुढ्यात फुला ती नाही झाली. इंजिन बघ.
म्हशीचा रेडकू चरता. आई मेली. पावसाचं मस्त वातावरण झाला ना. येतो ना रात्री हो ना. काय रे काय सांगता दिसली नाही. पप्पा यांनी हळसून जा म्हणून. हळद असतली हो. काय लोक काय म्हणतात तुमची काय म्हस बीज नाही ना आता मोठी बारकी आहे. मळ्यामध्ये लोकांनी बऱ्यापैकी उकळ वगैरे करून ठेवल्यानी या लोक पावसाचीच वाट बघतायत. कारण पाऊस पडला की चिखल करून लावणी लावतील. कारण लोकांचे तरवे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत. हे का ह्या साईडला कुंपण करून लोकांनी तरवे पेरले नाही. मग खय गेली पप्पा बोलले हसून उतार म्हणून खाली. या साईडला कोणतरी काकांनी पेरलेला नाही तरवा. पण तो त्यांचा काही रुजला नाही कारण पाऊसच नव्हता. आणि पावसामुळे यावर्षी शेतकऱ्यांचं खूप मोठं असं नुकसान झालेलं. पण आज थोडंसं पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. आता बघू उद्या परवा काय करतोय ते. मित्रांनो ह्या ठिकाणी पाऊस पडला ना की पूर्ण समुद्र टाईप होऊन जाणार. कारण वहाळ बाजूला असल्या नदी बाजूला असल्यामुळे लगेच पाणी ह्या ठिकाणी भरणार. जर कंटिन्यू 2 दिवस जर पाऊस लागला तर इकडे पूर्ण पाणी पाणी होऊन जाणार. म्हणजे शेतीची कामं पण आम्हाला थांबवावी लागणार. या ठिकाणी आमची गाई आहे बांधलेली. बसली आधी मला वाटतं माझी बघणार ठीक आहे सर. ये 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 ये. इकडे म्हैस आहे. दिवसभर बांधल्यामुळे पूर्ण कलर करून घेतलाय तिने स्वतःला. हो ये आता आलेच तर का आता शेती करतले ना लोक. ही हो 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 सावका सावका. वाल्यांची वाट लागतात. मग वाले सोडलंच त्यांच्या गळ्यातून काढलंच तर हाती गावाची येऊन आहे तुका. वाल्यावर पाय दे मग ब्रेक बरोबर लागतो तुझं. हा पाडून घालते. होय पाडून घालतं. गळ्यातनं वालं सोडतोय बोकाळी तर तू हाणून बांधायची जमात. तुका भुजत ती रे ढोर. आणि कधी पण मालकाक बरोबर ओळखता. वासान मालक कोण आहे समजता. हा का घरे का राईटला आमचे क्रिकेटचे सामने होते मे महिन्यामध्ये. आणि इकडे सीधे महापुरुष देवस्थान आहे. गाय आणि म्हैस आता गोट्यात आली आहे. त्यांना ते बांधतो आता. तर मित्रांनो आता म्हशी वगैरे बांधले मी घरी आणि जरा नदीवर आलोय. नदीला किती पाणी वगैरे आलं ते बघायला. कारण पाऊस दुपारी लागला होता पण नदीला तसं काय पाणी आलं नाही आहे.
पण आता भरती पण आहे त्यामुळे सांगू पण शकत नाही पाणी आलं आहे की भरतीचं पाणी आहे. हे बघा इकडे सौरभ भाऊनी मी गाडी घेऊन आलेलो. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येत राहतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. अजून तुम्हाला कोकणातील कोणते स्पॉट जर बघायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपवतोय. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.